तेव्हाही घेतली नव्हती। आता बी सगळ्या नागरिकांनी एक ध्यानात ठेवायचं, जे बी इच्छुक सरपंच असतील, पंचायत समिती सदस्य असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका असतील, कोणता तुमचा माजी सदस्य आजी सदस्य कोण तुमच्या सोबत मुंबईला येतंय, कोण तुम्हाला मदत करते मुंबईला जाण्यासाठी, हे ध्यानात ठेवायचं। जो नाही आला ना त्याचं डिपॉझिटच जप्त झालं पाहिजे, त्याचं राजकीय अस्तित्व संपलं पाहिजे। ही भूमिकेत मराठा समाजाने आलं पाहिजे, ही शपथ घेतली पाहिजे। तुम्हाला शपथ आहे छत्रपती शिवरायांची, तुम्हाला शपथ आहे छत्रपती संभाजी महाराजांची, तुम्हाला शपथ आहे त्या प्रत्येक बलिदान गेलेल्या युवकाची, की आता नाही तर कधी नाही, जो घरी बसला तो मराठा कसला। ही आता ट्युनिंग आपल्याला चालवायची आहे। मनोज जरांगे पाटील हे ओबीसीतून आरक्षण मागतायत, मग सगळ्यात मोठे ओबीसीचे नेते मनोज जरांगे पाटीलच आहेत का? बरोबर आहे ना। ओबीसी 58 लाख कुणबीच्या नोंदी सापडल्या, 58 लाख लोक, म्हणजे 58 लाखामागे जवळजवळ ते 1.5 ते 2 कोटी समाज आमचा हा कुणबीमध्ये गेला, ओबीसी मध्ये गेला। मग आम्ही बी ओबीसीचे घटक आहे ना। आणि आजपर्यंत तुम्ही सांगा ना, तुम्हाला ओबीसी नेता कोण, याच्यातला आज जगप्रसिद्ध कोणता नेता ओबीसी नेता दिसतोय? मनोज जरांगे पाटील हे मराठ्यांचे नेते तर आहेच आहे, ते सर्वोत्कृष्ट ओबीसी नेते। आणि विशेष करून आजपर्यंत तुम्ही बघितलं, ह्या लोकांनी जाती जेव्हा निवडणुका आल्या, हे काय करते, हिंदू खतरे में। अरे हिंदूतला मराठा जेव्हा उभा राहत होता ना, तर तेव्हा हिंदूंना भीती नव्हती। यावेळेला त्यांनी एक माग अभियान चालवलं होतं, हिंदू खतरे में। मराठी गेले नाही, त्यांचं अभियान फेल झालं। अहो आपण हिंदू आणि मुस्लिम भांडणं लावतो साहेब, मराठा आरक्षणाला सगळ्यात जास्त जर मदत करत असेल तर मुस्लिम समाज, दलित समाज, धनगर समाज, हे सर्व समाज मराठ्यांच्या पाठीशी आहे। त्यामुळं हिंदू खतरे में नाही, मुस्लिम खतरे में नाही, मराठा आरक्षण खतरे में, मराठे खतरे में। त्याच्यामुळं लोकांनी इतर जाती धर्माच्या सर्व बांधवांचा आपल्याला सहकार्य पाठिंबा आहे। कुणीही इतर जातीचा द्वेष करू नये, कुठल्या नेत्याचा, राजकीय पक्षाचा, कुठल्याही जातीचा द्वेष करायचा नाही। आपल्या जातीच्या आरक्षणासाठी आपण लढतोय, एवढं ध्यानात ठेवायचं आणि शांततेत मुंबईला जायचंय। कुणीही आपल्या आंदोलनाला गालबोट लागेल, शांततेचा लढा गेल्या 2 वर्षापासून लढतोय। जगात पुन्हा असा इतिहास होणार नाही, 2 वर्षापासून शांततेत चालू असलेला लढा आणि कोट्यावधीच्या संख्येने मुंबईला जाणारा आणि पुन्हा शांततेत येणारा, असे इतिहास घडत चाललेले। जागतिक लेवलच्या सभा घेतल्या, जागतिक लेवलच्या मीटिंग घेतल्या, हे सगळे रेकॉर्ड मनोज जरांगे पाटलाचे